हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली। आज आपण सगळ्यांच्या आवडीची रेसिपी तयार करणार आहे। गणपती आहेत आणि गणपतीमध्ये सगळ्यांना आवडती रेसिपी म्हणजे उकडीचे मोदक। एक छोटा चमचा तुपामध्ये आपण एक चमचा खसखस घ्यायची आहे। खसखस स्लो फ्लेमवरती थोडीशी खरपूस भाजून झाल्यानंतर एक वाटी आपण इथे किसून घेतलेला ओला नारळ आहे। तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक केलं तरी चालेल। त्यानंतर अर्धी वाटी आपण जॅगरी पावडर ॲड केलेली आहे। जॅगरी पावडरच्या ऐवजी गूळ बारीक करून तुम्ही ते ॲड केलं तरी चालेल। छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेमवर मीडियम टू हायमध्ये ठेवलेली आहे। जॅगरी पावडर छान मिक्स झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे। थोडंसं जायफळ ॲड केलं तरी चालेल आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पण फ्राय करून तुपावरती ॲड करू शकता। आणि आपलं हे सारण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका बाजूला ते काढून ठेवलं प्लेटमध्ये। अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घ्यायचे। गॅसवरती आपण ते उकळायला ठेवायचं आहे। एक छोटा चमचा तूप ॲड केले, चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम ही पूर्ण स्लो केलेली आहे आणि आपण ही छान अशी तांदळाची उकड काढून घ्यायची आहे। पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटासाठी आपल्याला ही जी उकड आहे तांदळाची छान वाफवून घ्यायची आहे। 10 मिनटं झाल्यानंतर आपण ही उकड परातीमध्ये काढून घेतली आहे आणि आता आपल्याला ही उकड छान मळून घ्यायची आहे। सुरुवातीला ही उकड खूप गरम असते, तर त्यासाठी आपण वाटी किंवा पेला वगैरे असेल ना तर छान असं सुरुवातीला आपण हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या हाताला चटका बसत नसेल तर छान असं हाताने आपण ही उकड मळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली उकड मळून झालेली आहे आणि आता ह्याच्यापासून आपण मोदक तयार करायला घ्यायचे आहेत। तर मोदकाचा साचा माझ्याकडे नाही आहे, म्हणजे होता पण तो सापडत नाही मला, तर आज मी हातानेच मोदक ट्राय करणार आहे। तर हाताला पाणी लावायचं आहे आणि छान अशी पारी आपण तयार करून घ्यायची आहे आणि पाण्यानेच आपण छान अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। एवढं परफेक्ट नाही जमणार आपल्याला जर सुरुवातीला आपण फर्स्ट टाईम करत असेल तर। आणि सारण असं छान पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि आपण छान असा मोदक बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता छान असा, एवढा असा परफेक्ट नाही पण छान असे आपले मोदक तयार झालेले आहे। हे मोदक पाणी बॉईल करायला ठेवलं आहे, उकडून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम पण हाय ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण हे मोदक छान स्टीम करून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे परफेक्ट आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे ही आणि इझी पण आहे, खूप अवघड नाही। फक्त आपण करायला गेलो ना की ते एकदम इझी वाटते। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजची ही उकडीची मोदक रेसिपी नक्कीच आवडली असेल। तर तुम्ही याच्यावरती तूप टाकू शकता किंवा विदाऊट तूप खाली तरी छान लागते। तुम्हाला दाखवते मी छान असं सॉफ्ट आपला हा मोदक तयार झालेला आहे। रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।